नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीटमध्ये मी अक्षयवरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या दिवसातला आपला हा तब्बल तिसरा व्हिडिओ आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशा विषयासंदर्भात माहिती पाहणार आहोत, जे की आपल्या शिक्षक भरती संदर्भात, पवित्र पोर्टल संदर्भात आणि जे काही सध्या प्रेफरन्स देणं चालू आहे आणि त्यात आज शेवटचा दिवस चालू आहे आणि या शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला एक विशिष्ट अशी क्रांती करायची आहे। ती क्रांती आहे संस्था शिक्षक भरती। मग आता ही संस्था शिक्षक भरती याच्या संदर्भात खूप जणांना मनामध्ये वेगवेगळे प्रश्न पडलेले आहेत। आता ह्या संस्था आपल्याला कुठं आलेल्या आहेत? ह्या संस्था आपल्याला विथ इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा आलेल्या आहेत आणि विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा आलेल्या आहेत। मग विदाऊट इंटरव्ह्यूमधल्या संस्था कोणत्या आहेत, विथ इंटरव्ह्यूमधल्या संस्था कुठल्या आहेत? मग या संस्था आल्यामुळं याच्यामधले जे काही प्रकार आहेत ते प्रकार खूप जणांना नवीन आहेत। मग आता हे नवीन प्रकार असल्यामुळं खूप जणांना माहिती नसल्यामुळं समस्या निर्माण झालेल्या आहेत। पण याच्यामधले बरेचसे आहेत ज्यांना माहिती आहे तरीसुद्धा वेगवेगळ्या समस्या आहेत। त्या सर्व समस्यांचं निराकरण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि हा एक व्हिडिओ तुम्हाला नोकरीसाठी एकदम सफिशियंट असणार आहे आणि जे काही प्रश्न पडले ते सर्वच्या सर्व क्लिअर होतील। आता साहजिकच सर्वांना प्रश्न पडलेले आहेत की जे काही आपल्याला विथ इंटरव्ह्यू जी काही यादी आलेली आहे, जे काही प्रेफरन्स जनरेट झालेले आहेत ते भरपूर झालेले आहेत। मग त्यामध्ये सर्वांना सर्वप्रथम पहिला प्रश्न पडलेला आहे की सर्व प्राधान्यक्रम द्यावेत का, म्हणजे सर्वांना प्रेफरन्स द्यावेत का, आपला जिल्हा बाजूचा जिल्हा असं सगळे प्रेफरन्स द्यावेत का। दुसरा प्रश्न आहे क्रम कसा द्यावा। तिसरा प्रश्न आहे पगार मिळेल का। हा अतिशय जिव्हाळ्याचा, आपल्या काळजाला भिडणारा, आपलं भविष्य ठरवणारा, हा आपल्या एकदम जवळचा प्रश्न आहे की संस्थेवर नोकरी करताना पगार मिळेल का। हा महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यावर सुद्धा आपण प्रकाश टाकणार आहोत। त्यानंतरचा प्रश्न आहे एक्स्ट्रा वर्क करावे लागेल का। हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, जो की आपल्याला शारीरिक मानसिक हा ताण देण्यासारखा असतो आणि व्यावहारिक अर्थशास्त्राची सुद्धा निगडीत आहे। मग तिथं आपल्याला पैसे सुद्धा द्यावे लागतील का, हा सुद्धा तिथं महत्त्वाचा आहे, तो आपण तिथं डिस्कस करू। त्यानंतर आहे पैसे किती घेतील। आता संस्थावर इंटरव्ह्यू म्हणल्यानंतर सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेले आहेत, ही संस्था पैसे घेणार का, ती संस्था पैसे घेणार का, हे सुद्धा आपण पाहणार आहोत। सहावा मुद्दा आहे पार्शली एडेड द्यावेत का, म्हणजे 20%, 40%, 60% ज्या संस्था आहेत त्यांना प्राधान्यक्रम प्रेफरन्स द्यावा का, असा प्रश्न पडलेला आहे, ते सुद्धा पाहणार आहोत। हे सगळे प्रश्न आहेत, पण याच्या अगोदर आपल्याला संस्था म्हणजे काय ते कळायला पाहिजे। आपल्याला आता जे काही प्रेफरन्स जनरेट झालेले आहेत त्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू असं आलेलं आहे। मग आता विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा आपल्याला काही शैक्षणिक संस्था आलेल्या आहेत। या संस्था कुठल्या आहेत? तो रयत शिक्षण संस्था आहेत। मग पुन्हा अशा वेगवेगळ्या आहेत ज्या की डायरेक्ट तुम्हाला विदाऊटला आलेल्या आहेत। मग विदाऊटला सुद्धा ज्या काही संस्था आलेल्या आहेत, पण याच्यामध्ये सुद्धा काही प्रकार आहेत। ते प्रकार कुठले आहेत? तिथं दिलेला आहे एडेड। आता एज्युकेशन ऑफिसर असेल किंवा नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, पुन्हा आपली ही असेल PCMC, PMC, रयत असतील, अशा आलेल्या आहेत। मग याच्यामध्ये सुद्धा आणखीन वेगवेगळ्या संस्था आहेत, त्या संस्थांचे सुद्धा आपल्याला प्रेफरन्स आलेले आहेत। मग हे प्रेफरन्स आपल्याला तिथं काही एडेड म्हणून दाखवलेले आहेत आणि काही अनएडेड म्हणून दाखवलेले आहेत। मग यांना प्राधान्यक्रम द्यावा का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या काही संस्था तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे विना मुलाखत मध्ये आलेल्या आहेत आणि ज्या संस्थेच्या पुढं तुम्हाला एडेड म्हणून लिहिलेलं असेल, काय लिहिलेलं असेल? एडेड म्हणून लिहिलेलं असेल, त्या संस्थेला तुम्ही 100% प्राधान्यक्रम द्या, काही प्रॉब्लेम नाहीये। ज्या संस्था विना मुलाखतमध्ये आलेल्या आहेत आणि ज्या संस्था 100% एडेड म्हणजे किंवा नुसतं एडेड जरी लिहिलेलं असेल, एडेड म्हणजे अनुदानित, ज्या की 100% अनुदान असतं, त्यांना 100% अनुदान असतं, त्याला तुम्ही प्रेफरन्स द्यायला काही हरकत नाहीये। आणि इथं तुम्हाला शिक्षण सेवक काळ असतो, जो की आहे आपला 3 वर्षाचा। मग या 3 वर्षामध्ये तुम्हाला सुरुवातीला पगार किती भेटणार आहे ते तिथं दिलेलं आहे।
प्राथमिक असेल तर 16, मग पुन्हा थोडंसं वाढत वाढत असं दिलेलं. एक गोष्ट लक्षात आली का, ज्या संस्थेमध्ये विनामुलाखत म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये ज्या संस्था आलेल्या आहेत आणि त्या संस्थेच्या पुढं एडेड म्हणून लिहिलेलं असेल त्या संस्थेला प्राधान्यक्रम द्यायला हरकत नाहीये. तुम्ही डोळे झापून द्या, त्या संस्थेवर तुमची डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे. डायरेक्ट तुम्हाला तिथं जॉब भेटणार आहे. तिथं तुम्हाला जाऊन प्रवचन वगैरे देणं, मुलाखत देणं, हे देणं, पैसे देणं तसल्या गोष्टी होणार नाहीत. डायरेक्ट जॉब, डायरेक्ट नोकरी भेटणार आहे. त्यामुळं ज्या संस्था आहेत ज्या विनामुलाखतमध्ये आलेल्या आहेत, विनामुलाखतमधील ज्या संस्थेच्या पुढं एडेड म्हणून दिलेलं आहे तिथं डोळे झापून आपण सिलेक्शन करा किंवा ते प्रेफरन्स द्या. पण कसं द्या, तुम्हाला जवळ कुठली पडेल, मग त्याच्यानंतरची लांब, त्याच्यानंतरची लांब, असा क्रम द्या. मग आता विनामुलाखतमध्येच अनएडेड नावाच्या सुद्धा संस्था आहेत. त्या संस्थेचं नाव दिलेलं आहे, त्या संस्थेच्या नावापुढं अनएडेड दिलेलं आहे. मग त्या संस्थेला प्रेफरन्स द्यावा का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जर दिला तर नोकरी लागल्यानंतर मग मला तिथं पगार मिळेल का, आपला तिसरा महत्त्वाचा प्रश्न, पगार मिळेल का, आलो का आपण तिथं. तर अशा काही संस्था आहेत ज्या अनएडेड जरी असल्या आणि त्या विना मुलाखतमध्ये जरी आलेल्या असल्या तर त्या तुम्हाला 100% पगार देतात. अशा कुठल्या संस्था आहेत, त्या ह्या आहेत PCMC, PMC, रयत आणि अदर. पण आता रयतच्या पुढं जर एडेड दिलेला असेल तर ही संस्था 100% पेमेंट देते. पण जर ह्याच्याच पुढं अनएडेड जर असेल तर याची शाश्वती नसते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, PCMC, PMC ह्या ज्या संस्था आहेत याच्या पुढं जर अनएडेड लिहिलेलं असेल तर त्या तुम्हाला पगार देतात. काळजी करू नका, त्याच्या पुढं प्रेफरन्स द्यायला हरकत नाही. पण राहिली गोष्ट अनएडेड. आता विनामुलाखतमध्ये अनएडेड PCMC, PMC ह्या सोडून बाकी ज्या काही अदर संस्था आहेत, आता वर्धाच्या सुद्धा आलेल्या आहेत, अमरावतीच्या सुद्धा आलेल्या आहेत, त्या संस्थेला प्राधान्यक्रम द्यावा का, तिथं प्राधान्यक्रम दिल्यानंतर आपलं सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला पगार मिळेल का, हे आत्ता सांगता येत नाही, याची शाश्वती नाहीये. पण जी गोष्ट सत्य आहे ती PCMC, PMC आणि रयत ह्या संस्था तुम्हाला पगार देणार म्हणजे देणार. आणि ज्या संस्था विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये एडेड स्वरूपात आलेल्या आहेत त्या संस्थेवर तुम्हाला 100% पगार भेटणार आहे. यात काही वाद नाहीये. विषय क्लिअर झाला, समजलं. चला ठीक आहे. मग आता इथं आणखीन पार्शली एडेडचा सुद्धा आणखीन असा मुद्दा आहे, 60%, 40%, 20%. पण त्या संस्था ह्या विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये आलेल्या नाही आहेत. त्या आपल्याला कुठं पाहायला मिळतात, मुलाखत विथ इंटरव्ह्यूमध्ये. आता आपण ह्याच्याकडे वळू. आता हे मुलाखत विथ इंटरव्ह्यूमध्ये, त्याच्यामध्ये पहिला टप्पा आहे एडेड, म्हणजे ज्या की असतात 100% अनुदानित. पण या संस्थेवर तुम्हाला जर प्रेफरन्स आलेले असतील, याचे प्रेफरन्स द्यायला काही हरकत नाही आहे. पण इथं गेल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावा लागतो. मग मुलाखत देताना तुम्हाला काय होतं, प्रश्न पडतो, पैसे घेतील का, पैसे किती घेतील. आता ज्या काही आपल्याला महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व ज्यांनी पवित्र पोर्टलला नोंदणी केली होती त्यातल्या ज्या काही संस्था आपल्याला प्रेफरन्समध्ये आलेल्या आहेत आणि त्या संस्था 100% एडेड आहेत, या संस्थेवर आपण प्रेफरन्स दिल्यानंतर आपल्या सोयीनुसार क्रम कसा द्यावा तो आपल्या सोयीनुसार क्रम दिल्यानंतर तिथं आपल्याला मुलाखतीला बोलवलं आणि मुलाखतीला बोलवल्यानंतर आपल्याला तिथं पैसे मागतील का, कुठे गेला, पैसे मागतील का, 5 नंबरचा मुद्दा. हा प्रश्न आपल्या मनामध्ये पडलेला आहे आणि हा पूर्वग्रह झालेला आहे की संस्था पैसे घेतात. हो, संस्था पैसे घेतात, पण 100च्या 100% संस्था ह्या पैसे घेतात का, हो नाही. काही संस्था पैसे घेतात, काही संस्था पैसे घेत नाहीत, असा मुद्दा असतो. आता आपण बाजारामध्ये जाताना, आता आंब्याचा सीझन चालू होणार आहे आणि आंबे घेतले, त्यातील एक आंबा खराब निघाला म्हणून सगळे आंबे खराब निघतात का, हो नाही. तशी गोष्ट आहे. इथं एका संस्थेने पैसे घेतले म्हणून सगळेच्या सगळे संस्था पैसे घेतात म्हणून असं आहे का, नाही. इथं बोंब तशीच आहे. एका संस्थेने पैसे घेतले म्हणून सगळे संस्था पैसे घेतात असं बोंबाटा झालेला आहे.
मग आता ते आपण कसं ठरवायचं संस्था पैसे मागते का नाही? आपण काय करायलो, कॉल येण्याच्या अगोदर आपल्याला इंटरव्ह्यू येण्याच्या अगोदरच आपण आपल्या जिल्ह्यातल्या बाजूच्या संस्था अगोदरच त्यांना कॉल करून कुठं ओळख पाळख लागते का, मग लागली तर किती पैसे घेतात, एवढ्या पैशामध्ये ॲडजस्ट होतं का, तेवढ्या पैशामध्ये ॲडजस्ट होतं का, अगोदरच आपण असा गावबोंबाटा करायला लागलो. ही एकदम चुकीचं आहे. ज्या वेळेस मेरिटनुसार तुम्हाला संस्था येतील, आता त्या संस्था किती येतील त्या काही काळानंतर कळेल, पण ज्या संस्थेवर तुम्हाला एक जागा आहे त्या एका जागेसाठी 3 उमेदवार पाठवले जाणार आणि त्या 3 उमेदवारापैकी एका उमेदवाराची निवड होणार. मग आता हे 3 उमेदवाराच्या पैकी एकाची निवड झाली, तिथं तुम्हाला मुलाखतीमध्ये 20 मार्काचा डेमो द्यावा लागणार, मग पुन्हा 10 मार्काचे जनरल क्वेश्चन वगैरे विचारणार. मग आता तिथं काही व्यवहार चालतो का, तो जास्तचा प्रश्न आहे. सगळ्याच ठिकाणी व्यवहार चालतो असं नाही, काही ठिकाणी चालतो काही ठिकाणी नाही. कळालं? ज्या 100% एडेड आहेत त्याला प्रेफरन्स द्यायला काहीही हरकत नाही आहे. मग त्यानंतर दुसरा प्रश्न आहे अनएडेड, म्हणजे विना अनुदानित. अशा बऱ्याचशा संस्था खूप जणांना आलेल्या आहेत. मग यावर प्रेफरन्स द्यावा का? तर एक गोष्ट लक्षात घ्या, ॲक्च्युली तुम्हाला ऑलरेडी एडेड नावाच्या संस्था आलेल्या आहेत, त्याला प्राधान्यक्रम दिल्यानंतर तुम्ही अनएडेड नावाच्या संस्थेकडे का वळत आहात? जाऊच नका, ह्याचं सिलेक्शन करूच नका, ह्याला प्रेफरन्स देऊच नका. ही एकदम चुकीची गोष्ट आहे. अनएडेड संस्था म्हणजे काय? ज्या संस्थेला अनुदान नाही, अनुदानास पात्र नाहीत अशा संस्था अनएडेडमध्ये असतात. आणि ज्या संस्था ह्या मुलाखतीद्वारे आहेत आणि मुलाखतीमध्ये अनएडेड आहेत अशा संस्थेला चुकून सुद्धा प्रेफरन्स देऊ नका. तुम्ही एकतर आत्महत्या करत आहात, सरळ सरळ सांगायचं झालं, स्वतःच्या पायावर दगड मारत आहात, किंवा एक भला मोठा दगड स्वतःच्या पाठीवर बांधून तुम्ही विहिरीमध्ये उडी मारत आहात किंवा समुद्रामध्ये उडी मारतात. असं होतं. अनएडेड नावाच्या संस्था ज्या की तुम्हाला मुलाखतीद्वारे आलेल्या आहेत त्या तुम्ही प्रेफरन्स देऊ नका. तिथं तुम्हाला पगार भेटतो का? बिलकुल भेटणार नाही. ज्या वेळेस त्या शाळेला अनुदान येईल त्यावेळेस तिथून तुमचा पगार चालू होईल. ज्या शाळेला अनुदानच नाही त्या शाळेकडे कशाला जायचं हो? आधीच संस्थेची खूप मारामारी असते. संस्थेवर तिथे गेल्यानंतर इंटरव्ह्यू घेताना काही संस्था पैसे घेतील, काही संस्था पैसे घेणार नाहीत, अशी गोष्ट आहे. मग अशी गोष्ट असताना तुम्ही अनएडेड नावाच्या संस्था का निवडत आहात हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि अशातूनच आणखीन एक प्रकार आहे पार्शली एडेड. मग पार्शली एडेडमध्ये काय आहे? तो 60% आहेत, 40% आहेत आणि 20% आहेत. या संस्थांना प्राधान्यक्रम द्यावा का? बिलकुल द्यावा. जर 60% वाली संस्था ही तुमच्या स्वजिल्ह्यातली असेल आणि 40% वाली संस्था ही आणि 20% वाली ही संस्था ही तुमच्या स्वजिल्ह्यातली असेल तर या तीनही संस्थेला प्राधान्यक्रम द्यायला हरकत नाही आहे. मग आता हे 60%, 40%, 20% काय असतो? जे काही तुमचा पगार आहे त्या पगाराचा 40%, 60%, 20% तुम्हाला पेमेंट असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या ज्या काही पार्शली एडेड म्हणजे अंशतः अनुदानित संस्था असतात या संस्थेला शिक्षण सेवक काळ म्हणजे 3 वर्षाचा काळ नसतो, जो की स्केलवर असतो 16,000, 18,000, पूर्वी 3,000, पुन्हा 6,000, 9,000 आणि आता डायरेक्ट 16,000वर आलेला आहे. तो तसं इथं नसतो, डायरेक्ट पेमेंट असते. जे काही तुमची फुल पेमेंट आहे 3 वर्षानंतर इकडं होणार आहे तीच इकडं डायरेक्ट सुरुवातीला असते. पण त्या पगाराच्या 60%, 40%, 20% असतं. आणि ही जी पगार असते याच्यामध्ये तुम्हाला महागाई भत्ता असतो, घर भाडे असतं आणि इन्क्रिमेंटसुद्धा वाढत असतं. त्यामुळं तुमच्या जिल्ह्यातल्या ज्या काही संस्था असतील 60%, 40%, 20% अशा संस्थेला प्राधान्यक्रम द्यायला अजिबात हरकत नाही आहे. डोळे झापून दिला तरी चालते, पण सिक्वेन्स देऊन अगोदर 60% वाले, त्यानंतर 40% वाले, त्यानंतर 20% वाले असे संस्थेचा क्रम द्या, जेणेकरून तुमचाच फायदा होईल. एक गोष्ट लक्षात घ्या, संस्थेवर नोकरीच करायची आहे पण लांबच्या जिल्ह्यामध्ये जाऊन संस्थेवर 100% ग्रँटेडवर जाऊन नोकरी करण्यापेक्षा स्वजिल्ह्यातल्या 60%, 40%, 20% जे संस्था असतील तर तिथं नोकरी करायला काहीही हरकत नाही आहे. एकतर तुमचं जाणं येणं वाचणार आहे, तुम्ही तुमच्या कुटुंबापासून दूर जाणार नाही आहेत, तुमचा प्रवासाचा खर्च वाचला, मानसिक ताण वाचला, शारीरिक ताणसुद्धा वाचला आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासह राहू शकता, इकडं तिकडं सगळीकडे लक्ष देऊ शकता. आणि त्यातल्या त्यात तुमच्या जिल्ह्यात असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, ते परवडण्यासारखी आहे.
जे की लांबच्या जिल्ह्यामध्ये जाऊन तिथं नोकरी करणं हे सफिशियंट नाही, हे परवडण्यासारखं नाही आहे. माझा सांगण्याचा उद्देश तुम्हाला समजला असेल. पण आणखीन ह्याच्यामध्ये एक अपवादात्मक गोष्ट आहे. जी काही संस्था आहे 20% वाली, या ही 20% वाली संस्था आहे, तिथं 1ली ते 5वीला तुमची निवड होत असेल आणि तिथं तुम्हाला 15-20 लाख रुपये मागत असतील, असं क्वचित होत नाही आहे. जर झालं तर तिथं 15-20 लाख रुपये देणं फायद्याचं नाही आहे, द्यायचंच नाही आहे. त्याच्यापेक्षा 40% बघा, 40%मध्ये थोडंसं कमी होत असेल हरकत नाही आहे, तिथं झालं तर चालतं. पण 60% वाली परवडण्यासारखी असेल तर ठीक आहे. पण या संस्थेवर जर तुम्हाला पैशाची मागणी होत असेल तर इथं नाही केलेलं चालेल. पण 100% अनुदानित आहे, त्या ठिकाणी जर होत असेल तिथं केलं तर चालतं. पण इथं पैशाची मागणी होत असेल, नाही केलं तर चालेल, उत्तम आहे. पैशाची मागणी न करता तुम्हाला जर इथं जॉब देत असतील, ओके, करायला हरकत नाही आहे. पण ते कसं आहे, जर पैशाची मागणी नाही केले तर त्यांनी एक अट ठेवतात. ती अट कुठली असते हो, की तुम्हाला पगार चालू झाल्यानंतर किंवा दरवर्षी तुम्ही काहीतरी रक्कम आपल्या संस्थेच्या कामासाठी द्या, असं त्यांनी हट्टास करतात. मग ते त्यावेळेस द्यावीच लागते जर तुम्हाला तिथं नोकरी करायची असेल तर, नाहीतर भेटत नाही आहे. बघा म्हणता तुमचं ठीक आहे, समजलं असेल. आता एडेड, नॉन एडेड, पुन्हा पार्शल एडेड काय आहे ते समजलं. कुठल्या संस्थेला प्राधान्यक्रम द्यायचा नाही द्यायचा ते तुम्हाला समजलं असेल. आता सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नावर येऊ. सर्वच्या सर्व प्राधान्यक्रम द्यावेत का? द्यायला हरकत नाही आहे, तुम्ही सर्वच्या सर्व प्राधान्यक्रम द्या. पण त्याच्यामधल्या मुलाखतीमध्ये जे आलेले आहेत ती अनएडेड आहेत, त्या अजिबात देऊ नका. आणि विना मुलाखतमध्ये सुद्धा ज्या संस्था अनएडेड आहेत त्या अपवादात्मक कुठल्या PCMC, PMC ह्या संस्था असतील तर अनएडेड असेल तर द्या, तिथं पगार भेटेल. पण अदर संस्था ज्या विना मुलाखतमध्ये अनएडेड म्हणून लिहिलेल्या आहेत तिथं कन्फर्म करूनच प्रेफरन्स द्या, नाहीतर नाही दिला तरी चालेल. मग आता क्रम कसा लावावा संस्थेचा? आता कसं आहे माहिती आहे का, ह्याच्यामध्ये क्रम कसा लावण्याच्यापेक्षा क्रमचे इथं टप्पे आहेत. काही जण कसे आहेत माहिती आहे का, फक्त 1ली ते 5वीला पात्र आहेत, काही जण 6वी ते 8वीला पात्र आहेत, काही जण 9वी ते 10वीला पात्र आहेत, काही जण 11वी ते 12वीला पात्र आहेत. मग आता जे विद्यार्थी 1ली ते 12वी पर्यंत पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांची इथं खूप डोकेदुखी होणार आहे क्रम लावण्यासाठी. कारण का, संस्थेचे त्यांना ढिगभर 700, 800, 900, 1000 असे प्रेफरन्स आलेले आहेत. अहो आता एक गोष्ट सोडा, जे फक्त 6वी ते 12वीसाठी पात्र आहेत, फक्त एका विषयासाठी सुद्धा पात्र असले तर त्यांना 500, 600 प्रेफरन्स आलेले आहेत. मग अशा प्रेफरन्सचे क्रम कसे लावावे हा मुद्दा ठरतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातच करायचे, जिल्ह्याच्या बाहेर जायचं नाही आहे किंवा आजूबाजूचे 4-5 जिल्हे बस. माझ्या पसंती म्हणजे माझ्यासारख्या जेवढ्या काय संस्था आले तेवढ्यामध्येच. मी मराठवाड्याचा आहे, मला मराठवाड्याच्या बाहेर जायचं नाही ना, मग फक्त मराठवाडा निवडा, मराठवाड्यातले जिल्हे बाजूला काढा. तुम्ही कुठल्या जिल्ह्यातला आहे त्या जिल्ह्यापासून चालू करा. आता मी आहे लातूरचा, तर मी आहे 1ली ते 12वीला पात्र, तर मग लातूरमधल्या 11वी ते 12वीच्या पहिल्यांदा जागा कुठल्या आहेत ते सिलेक्ट करणं, त्याचा सिक्वेन्स लावणं. मग लातूर झाल्यानंतर मग पुन्हा नंतर कुठलं येतं, धाराशिव. मग ते धाराशिव घ्या. मग मराठवाड्यातलं नांदेड आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, मग असं मग पुन्हा जालना आहे. हे जे काय मराठवाड्यामधले येतात ते सिलेक्ट करा. अगोदर 11वी 12वी हे सगळं 11वी 12वीचं पूर्ण करा. ते झालं. मग पुन्हा जे किंवा फक्त 9वी ते 10वीला पात्र असतील त्यांनी स्वजिल्ह्यापासून त्या जिल्ह्यातले 11वी 9वी 10वी घ्या. पुन्हा जे 6वी ते 8वीला पात्र असतील फक्त त्यांनी 6वी ते 8वीला स्वजिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात तसं जावा. मग आता असे क्रम लावत जावा. हे झालं एक टप्पा. मग आता ह्याच्यामध्ये सुद्धा कसं करायचं आहे माहिती आहे का, आता जे विद्यार्थी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पात्र आहेत मी त्यांच्यासाठी सांगतोय. अगोदर जे विद्यार्थी 1लीपासून 12वीपर्यंत पात्र आहेत त्यांनी अगोदर 11वी ते 12वीचे स्वजिल्ह्यातले 11वीचे 12वीचे सगळे जे आहेत ते निवडा. पण ह्याच्यामध्ये निवडताना अगोदर 100% एडेड ते निवडा. मग पुन्हा दुसऱ्या जिल्ह्यातले 100% एडेड 11वी ते 12वी तसं करा. असं करत करत सर्व जिल्हे करा किंवा तुमचा मराठवाडा करा, कंप्लीट करा. हे करा. ते झाल्यानंतर मग तुम्हाला मराठवाड्याच्या बाहेर जायचं नाही ना, ठीक आहे, सोडा विषय. 11वी ते 12वीचे मराठवाड्यातले सगळे केले स्वजिल्ह्यापासून तुमच्या एंड जिल्ह्यापर्यंत. मग त्यानंतर 9वी ते 10वीला या. 9वी ते 10वीला तुमच्या जिल्ह्यापासून शेवटच्या जिल्ह्यापर्यंत या मराठवाड्यातल्या त्यातल्या घ्या. मग पुन्हा नंतर 6वी ते 8वीला या. त्याही कुठल्या 100% अनुदानित. 6वी ते 8वी घ्या.
मग पुन्हा 1ली ते 5वी घ्या, असा क्रम लावा. 100% अनुदानित झाल्या. मग नंतर विषय येतो कुठला, पार्शली एडेड. मग पार्शली एडेडमधले 60% कुठलेवाले आहेत, मग 11वी ते 12वीचे 60% वाले हुडकायच्या, जिल्ह्यापासून एंडपर्यंत त्या सिलेक्ट करायच्या. मग नंतर 40 वाले, मग नंतर 20 वाले, असा साधा सरळ क्रम आहे. एकदम सोपं आहे. तुम्ही PC वर स्वतः करत बसाल तर एकदम सोपं होऊन जाईल. पण कॅफेवर जाऊन दुसऱ्याकडून करून घेणं महागात पडेल. हे असा क्रम आहे. आता आपण इकडलेल्या राहिलेल्या मुद्द्याकडे येऊ. इकडला क्रम तुम्हाला समजलेला असेल, किंवा तुम्हाला आणखीन सुद्धा असा एक क्रम लावायला येतो. तुम्ही 1ली पासून 12वी पर्यंत पात्र आहात, किंवा 1ली ते 5वी पात्र आहात, 6वी ते 8वी आहात, किंवा 11वी 12वी, काही प्रॉब्लेम नाहीये. जर तुम्हाला तुमचा जिल्हा पहिल्यांदा निवडायचा, आता माझा लातूर आहे तर मी लातूर निवडलं. मग लातूरमधल्या माझ्या 1ली ते 12वी पर्यंतच्या जेवढ्या काही संस्था आहेत त्या सगळ्या सिलेक्ट केल्या मी. त्या एडेड आहेत, अनएडेड आहेत, पार्शली एडेड आहेत. पण त्याच्यामध्ये क्रम लावताना मी अगोदर 11वी 12वी, 9वी 10वी, 6वी 8वी, 1ली 5वी असा क्रम लावला. मग त्यानंतर मी 60%, 40%, 20% लावला. आणि ज्या काही अनएडेड आहेत त्यांना क्रमच दिला नाही, त्या उडून टाकल्या. माझा जिल्हा लातूर झाला, तो परिपूर्ण झाला. मग त्यानंतर मी दुसऱ्या जिल्ह्यात वळणार, त्यासुद्धा मी तसं त्या क्रमानेच लावणार. हे झाला एकदम सिक्वेन्स, म्हणजे तुम्हाला सोयीचा पडणार. तुम्हाला दुसरीकडे जायचं नसेल तुम्हाला सगळेच्या सगळे जिल्हे द्यायचे असतील, सगळेच्या सगळे जिल्हे अगोदर 11वी 12वी 9वी 10वी 6वी 8वी 1ली 5वी असा क्रम लावून द्या. त्यानंतर 60%, 40%, 20%. पण अनएडेडला चुकूनही सिलेक्ट करू नका, चुकूनही त्याला प्रेफरन्स देऊ नका. सर्व प्राधान्यक्रम द्यावेत का, तो आपण विषय क्लिअर केला. क्रम कसा द्यावा तो आपण क्लिअर केलं. पगार मिळेल का, 100% अनुदानित शाळा आहे, मुलाखतीद्वारे तुमची निवड झाली, पगार भेटून जाईल, त्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. मग पार्शली एडेड असतील 60%, 40%, 20%, त्यासुद्धा पगार भेटून जाईल, काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे, तीळ मात्र सुद्धा. पण ज्या संस्था अनएडेड आहेत त्या संस्थेवर तुम्ही मुलाखत दिलात, मुलाखतीद्वारे तुमची निवड झाली, त्या संस्थेवर पगार मिळणं याची गॅरंटी देता येत नाही आहे. मग एक्स्ट्रा वर्क करावं लागेल का, संस्थेवर काम करत असताना हे धरूनच चालावं लागतं की संस्थेची धुनी भांडी आपल्याला करावीच लागतात. आता संस्थेची धुनी भांडी म्हटल्यानंतर ॲक्च्युअल आपल्याला तिथं जाऊन धुणं भांडे बडवावं लागतं का, नाही. पण ज्यावेळेस संस्थेचे काही कामं असतात, कार्यक्रम असतात, त्यावेळेस हे काम करावंच लागतं. आणि आता इतर सुद्धा संस्थेचे कामं असतात. आता समजा शाळेमध्ये जी शाळा आहे त्या शाळेमध्ये बोर पाडायचे असेल तर सगळेच्या सगळे शिक्षक तिथं कामाला लावलं असतात. काही काम नसतं, अशी हाताची घडी घालून बोर कशी पाडायला हे बघत बसायचं. किंवा कुठलंही फंक्शन असेल, संस्था चालकाच्या लेकराच्या बाळाचं, मग त्याच्या नातवाचं, पुतण्याचं, ह्याचं त्याचा काही कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाला तुम्हाला तिथं हजर राहावं लागतं, त्यांची कामे करावी लागतात. नाईलाज आहे, हे धरूनच चालावं लागतं. मग संस्थे काही पैशाची डिमांड करत असते दर महिन्याला, ते सुद्धा द्यावे लागतात, हे सुद्धा धरून चला. संस्था म्हणजे एकदम पवित्र संस्था असतात अशा नाहीत, तेही मुलाखतीमध्ये समजून जावा. समजदार को इशारा ही काफी है. सगळ्या गोष्टीची जाणीवपूर्वक विचार करूनच प्रेफरन्स द्या. एक्स्ट्रा वर्क करावं लागतं म्हणजे लागतं 100%. ती तुम्हाला विना मुलाखतमध्ये येऊ किंवा मुलाखतमध्ये येऊ 100% वर्क करावंच लागतं, एक्स्ट्रा वर्क. आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर जिल्हा परिषदेचे शिक्षक म्हणून जर निवड झाली तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा वर्क करावंच लागतं. शासन आपल्या डोक्यावर थोपतं, ते एक्स्ट्रा वर्क नाही केलं तर तुम्हाला नोकरीवरून काढण्याची धमकी दिली जाते. ह्याच्यामध्ये इलेक्शन ड्युटी असते, सर्वे असतो, मग पुन्हा आणखीन वेगवेगळे कामं असतात, ते तुम्हाला करावेच लागतात. संस्था असो की जिल्हा परिषद असो, तुम्हाला एक्स्ट्रा वर्क करावंच लागतं. ही धरूनच चला. नोकरी पाहिजे ना, त्यासाठी काहीतरी करावंच लागतं, सहन करावंच लागतं. पैसे किती घेतील, कोणती संस्था किती पैसे घेतील हे सांगता येत नाही, हे ज्या त्या संस्थेचा प्रश्न असतो. काही संस्था पैसे घेतात, काही संस्था पैसे घेणार नाहीत. आणि अशा बऱ्याचशा संस्था आहेत की त्यांना फक्त क्वालिटी असणारा शिक्षक पाहिजे. जर तुमच्यात क्वालिटी असेल, तुम्ही क्वालिटी तिथे इंटरव्ह्यूमध्ये प्रूफ केलात, डेमो व्यवस्थितपणे दिलात, मग तुम्हाला एकाही रुपयाची मागणी होणार नाही आहे. मग पार्शली एडेड द्यावेत का, 100% पार्शली एडेड द्या, तुम्हाला तिथं पगार भेटून जातो. तर ठीक आहे, ही होती अशा प्रकारची संस्था शिक्षक भरती. तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे समजलेलं असेल कुठल्या संस्थेवर प्रेफरन्स द्यावा, कुठल्या संस्थेवर देऊ नये, मग संस्थेचे क्रम कसे लावावे ते अगदी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. तर ठीक आहे, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आता हा व्हिडिओ पाहून खूप प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटली असतील आणि जो काही तुमच्या मनामध्ये पूर्वग्रह होता तो दूर झालेला असेल अशी मी आशा करतो.
आणि जरी आणखीन काही समस्या असतील त्या समस्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील. आणि हां, आज रात्री आपण लाईव्ह येणार आहोत. लाईव्हमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टीवर चर्चा करू. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.